पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारला। जिल्ह्याच्या विकासासाठी आता नवा जोम, नवी दिशा। नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सोलापूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी 100% वेळ आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची ठाम ग्वाही दिली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना कार्तिकेयन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही। दरम्यान मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पदभार स्वीकारण्यापूर्वीच कार्तिकेयन यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। यानंतर त्यांनी अधिकृतपणे सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। सोलापूरच्या विकासाला आता वेग येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना आणि आपला मार्फत सोलापूर रहिवासींना माझा नमस्कार। माझं नाव कार्तिकेयन आहे। माझा मूळ जिल्हा मदुरई तमिळनाडूचा आहे। मी 2020 बॅच IAS ऑफिसर आहे आणि आज 3 एप्रिल 2026 मध्ये मी जिल्हाधिकारी सोलापूर हा पद मी स्वीकारलेली आहे। मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना मी धन्यवाद बोलायचे इच्छितो, कारण माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकी ऐतिहासिक आणि इतकी चांगला जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी पद मला दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना मी धन्यवाद बोलतो। आणि पुढचा माझा मार्गदर्शक आमचा आशीर्वाद सर, आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आशीर्वाद सर। आता 2 दिवस सलग मी सरांच्या टचवर आहेत, काय जिल्ह्यामध्ये काय प्रायोरिटीज आहेत, काय प्रकल्प आहेत, आता काय आपल्याला नवीन सुरू करायचे, तो पूर्ण मी आता सरसोबत टचवर आहेत। आता नक्की मला खात्री आहे की कोल्हापूर अपेक्षा सोलापूरमध्ये चांगलं काम आपण करून दाखवू शकतो। आपण सगळं सहकारी आहेतच आणि नक्की माझ्याबद्दल बोलायचं असेल तर मी अगोदर फर्स्ट यवतमाळमध्ये काम करत होतो प्रांत म्हणून, त्यानंतर POITDP किनवट नांदेडमध्ये, त्यानंतर CO स्मार्ट सिटी पुणे म्हणून मी काम करत होतो, त्यानंतर CO जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या नंतर आता जिल्हाधिकारी सोलापूर। मी परत एकदा सर्व पत्रकार मित्रांना, कोल्हापूर रहिवासींना मी धन्यवाद बोलतो आणि पुढच्या 2-3 वर्ष माझा कालावधी राहील याच्यासाठी मी पूर्णपणे मी नक्की म्हणजे प्रामाणिकपणे पूर्णपणे आणि माझा 100% नाही, मी 1000% देऊन काम करायला मी इच्छुक आहे। थँक्यू।